अभिजित दिपके यांच्या आई वडिलांना आनंदाश्रू अनावर झालेले आहेत। मुलाचा अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय, मात्र आता त्यांना तातडीनं घरी परतावं असं अभिजितच्या आई वडिलांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने त्यांना देशातल्या विविध भागातल्या तरुणांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला। 20 जुलैला त्यांनी काढलेल्या मोर्चात पोलीस आणि सुरक्षा दलानं केलेल्या मारहाणीमुळे वातावरण आणखी तापलं। या परिस्थितीमुळे तिथे आंदोलनासाठी गेलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना चिंता लागली आहे। त्यात अभिजित दिपकेंनी व्हिडिओ पोस्ट करत स्वतःला टायफॉइडची लागण झाल्याची माहिती दिली। हेलो एवरीवन, जैसे कि आप सबको पता था पिछले कुछ दिनों से मेरी तबीयत ख़राब थी, सो ब्लड रिपोर्ट्स आ गए एंड आई हैव बीन डायग्नोज्ड विथ टाइफॉइड और ट्रीटमेंट चल रहा है मेरा। रोज़ सुबह और शाम को आईवीज़ लग रहे हैं। बट आई रियली वांट टू थैंक ऑल द कॉकरोचेस जो पूरे देश भर में पीसफुली प्रोटेस्ट कर रहे हैं और इस मूवमेंट को इतना सक्सेसफुल बना दिया है आप लोगों ने। अ बिग बिग थैंक यू टू ऑल एंड कॉन्ग्रेचुलेशंस टू यू ऑल फॉर मेकिंग दिस मूवमेंट सच अ बिग सक्सेस। एंड आई एम वेरी श्योर अगर हम ऐसे ही पीसफुली प्रोटेस्ट करेंगे तो धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ज़रूर होगा। थैंक यू वेरी मच। यामुळे अभिजित दिपकेंच्या कुटुंबाची चिंता सुद्धा वाढली आहे। जास्त चिंता वाटते ना त्याला टायफॉइड झाल्यामुळे, कारण याच्या आधी तो असा कधीच आजारी पडलेला नाही। लहानपणी 5-6 वर्षाचा असताना तेव्हा डेंग्यू झाला, त्याच्यानंतर तो आजारी पडलेलाच नाही आहे आणि आता वेगळंच वाटते कालपासून की त्याला टायफॉइड झाला आहे म्हणून। काल तर नव्हता टायफॉइड, मग रात्री ब्लडमध्ये म्हणे मम्मी टायफॉइड झालेला आहे म्हणे, तर इंजेक्शन वगैरे चालू आहेत म्हणे, मला काही काळजी करू नका म्हणे। म्हटलं जेवणाचं काय, तर म्हणे मी साधं जेवतोय म्हणे मम्मी। रोज बोलणं होतंय तुमचं? नाही, रोज नाही होते। रात्री बोलले मी, परवा रात्री खूप त्या मित्राला म्हटलं दे बाबा त्याला, मला करमतच नाही आहे, त्याला एकदा बोलू दे। मग 1:30 वाजता बोलला, मग मी काळजी नको करू त्याला, तेव्हा सलाईन चालूच होते म्हणे, सलाईन चालू आहे मला, तू काही टेन्शन घेऊ नको, याच्यामुळे मी तुम्हाला बोलत नाही आहे म्हणे, की माझ्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये येता म्हणून मी बोलत नाही आहे म्हणे, पण मी चांगला। मुलाची चिंता वाटते जास्त। हा, पण तो काही स्वतःसाठी काहीच करत नाही आहे, तो इतरांसाठीच करतोय तो, आणि हे कुणी ना कुणीतरी करायलाच पाहिजे होतं हे, कारण विद्यार्थी खूप वैतागलेले आहेत। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दिपकेंची बहीण स्नेहा बंजारे यांनी वर्तवली आहे। दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाहीये, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा त्यांना प्रदान करावी अशा मागणीचं निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून राष्ट्रपतींकडे त्यांनी पाठवलंय, असंही त्यांनी सांगितलं। नाही, आम्ही फक्त त्यांना सुरक्षित ठेवावा, काही त्याला त्रास होता कामा नये, कारण की तो जसा गेला तसा कमीत कमी आता 1.5-2 महिने होत आले, त्यांचा संपर्क अजिबात नाहीये, त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही, म्हणजे माझाच नाही घरातलं कोणाचाच फोन उचलत नाही तो, आणि बोलत सुद्धा नाहीये। ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी, की काही त्रास होऊ नये त्याला, आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही आणि कुणालाच होऊ नये त्रास, आणि सुखरूप घरी यावं तो। त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, कारण दिल्ली हे अलग राज्य आहे। महाराष्ट्र पोलिसांवरती आमचा विश्वास आहे, परंतु दिल्ली पोलिसांवरती आमचा जराही विश्वास नाही, कारण ते ज्या पद्धतीने अतिशय निर्दयीपणे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत हे आम्हाला बघवत नाहीये, आणि अभिजित दिपके यांचा फोनही लागत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असू शकतो। म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून आता सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यापूर्वी एकदा प्रसिद्धी माध्यमांमार्फत एक निवेदन दिलं होतं, आणि आताही निवेदन दिलं आहे की सन्माननीय अभिजित दिपके साहेबांना पोलीस प्रोटेक्शन महाराष्ट्रातर्फे दिल्लीला देण्यात यावं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे अभिजित दिपकेंसह विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं, त्यामुळे आता आंदोलनाची पुढची दिशा काय हे कळेलच, पण तुर्तासरी त्यांच्या घरच्यांना आपल्या मुलाची चिंता लागली आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।